पान दुकानदारांवरील कारवाई थांबवा, सांगलीत भव्य मोर्चा, जेल भरो आंदोलनाचा इशारा. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पान दुकानदारांवर सुरू असलेली एकतर्फी कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडून जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सांगली जिल्हा पान असोसिएशनने दिला आहे. या मागणीसाठी सोमवारी भर उन्हात पान दुकानदारांनी FDA कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. विश्रामबाग चौकातून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 15 दिवसांपासून सांगली, इस्लामपूर, विटा, मिरज, कसबे, डिग्रज आदी भागात पान दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. मात्र कर्नाटक सीमेवरून होणारी गुटखा तस्करी तसेच किराणा दुकाने, चहाचे स्टॉल्स आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला. फक्त पान दुकानदारांना लक्ष केले जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, अशोक जामदार, अशोक कारंडे, मकरंद जमदाडे, इचलकरंजी पान असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक ठाणेकर, सलीम शेख, राजू पागे, महादेव मेत्रे, प्रफुल्ल गोरे, विशाल वायदंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व दुकानदार उपस्थित होते. संघटनेने मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. हातवर करून घोषणा द्यायची आहे. तिथे घेणावर आहे आपल्या पोटासाठी ठेवलं. हा पोटापत्र मला आणि हातवर करा सांगितलं घोषणा दिल्यावर. सांगली जिल्हा पान असोसिएशनचा, सांगली जिल्हा पान असोसिएशनचा, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा. महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आणि अन्न औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा मूळ उद्देश आणि हेतू गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पान दुकानांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं कटकारस्थान शासन आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून गेले 15 दिवस चालू आहे. महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ व सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं आज या ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयावर आज जो आम्ही मोर्चा आणलेला आहे, त्या मोर्चाचा मूळ हेतू की महाराष्ट्र सरकारनं 2012ला गुटखाबंदीचा आदेश केला. त्या आदेशाचं खरोखर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा पान असोसिएशननं जाहीर पाठिंबा दिला आणि स्वागतही केलं. त्याचं कारण की आम्ही नुसता आमचा व्यवसाय बघत नाही, पण समाज हेतू डोळ्यासमोर ठेवून, कारण गुटख्यामध्ये महिला वर्ग, युवक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आरी गेलेला होता. यासाठी आम्ही त्यावेळेला राज्यातून पाठिंबा दिला. त्यानंतर काही वर्षभरात सरकारनं पान दुकानदाराला विश्वासात न घेता अचानकपणे सुगंधी तंबाखूवर बंदी घातली. बंदी घातल्यानंतर राज्यातील पान दुकानदार आमचा हवालदिल झाला, कारण आमचं उदरनिर्वाहाचं साधन आमचा व्यवसाय आहे. आम्ही सरकारला गेल्या 2012 ते 13 सालापासून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून जे काय तुम्ही सुगंधी तंबाखूवरची जी काय कारवाई चालू केली आहे ते तुम्ही थांबवा, आणि गुटखाबंदी जे केलं आहे त्याला आम्ही राज्यात सगळ्या पानपट्टीधारकांनी त्याला स्वागत करून आणि पाठिंबा दिलेला आहे. दुसरा विषय असा आहे, नुसतं तुम्ही बंदी घालून हे साध्य होत नाही, कारण आज मार्केटमध्ये उलट गेल्या 2012 पूर्वी जे कॅन्सरचं प्रमाण होतं ती बंदी घातल्यानंतर घाणेरड्या कंपनीचे गुटखे, घाणेरड्या कंपनीच्या तंबाखू सर्रास मार्केटला मिळत आहेत. आणि हे मिळत असल्यामुळं जे सरकारचं उद्देश होतं की कुठंतरी हे रोखलं पाहिजे कॅन्सरचं प्रमाण, त्या उद्देशानं तिने जे काय बंदी घातली त्यामध्ये शासन सक्सेस झालेलं नाही आहे. जनतेचं आणि पानपट्टीधारकांची दिशाभूल करून 2 नंबरमध्ये ह्यामध्ये तस्कर करणाऱ्या गुटखा माफियांचं फार मोठे राज्यामध्ये उत्पन्न चालू आहे. दुसरा विषय, या राज्याला या गुटख्याच्या माध्यमातून, सुगंधित तंबाखूच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळत होता.
आज तो टॅक्स मिळत नाही आहे सरकारला. हा टॅक्स मिळत नाही, हा टॅक्स जातोय तस्करी करणाऱ्यांच्या हातामध्ये. आणि सरकार काय म्हणते 100% आम्ही बंद करतो. सरकारला खरोखर गुटखा बंदी करायचं असेल तर त्यांनी राज्यातील पान दुकानदारांनी आमच्या संघटनेला विश्वासात घ्यावं. 100% गुटखा बंदी करून दाखवायची जबाबदारी आमची राहील. परंतु काय आंदोलनाची दिशा आज आम्ही सगळ्या आमच्या जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने आम्ही मागणी करतोय, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं राज्यामध्ये जर मोका अंतर्गत कारवाई कुठल्या पान दुकानावर करण्याचा प्रयत्न जर सरकारनं आणि अन्न औषध प्रशासन विभागाने केलं तर आम्ही त्यांना तसे उत्तर देणार. आज सांगली जिल्ह्यातून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या माध्यमातून पुणे असेल, मुंबई असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद पूर्ण राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा ठेवून आंदोलन वाढवण्याचा इशारा मी महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी देत आहे.